मुंबई महापालिका आयुक्त पदासाठी अश्विनी भिडे यांचं नाव जवळपास निश्चित. आज अधिकृतपणे शिक्कामोर्तब होण्याची शक्यता. मुख्यमंत्री फडणवीस आणि शिंदेंमध्ये आयुक्त पदाच्या नावावरून चर्चा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दीपक केसरकर आणि शिवसेनेच्या 2 मंत्र्यांवर नाराज असल्याची चर्चा. आगामी काळात शिंदे मंत्रिमंडळात फेरबदल करण्याची शक्यता. सिद्धपुरुष असल्याचं खरातनं कसं ठसवलं भक्तांवर. नाशिकमधल्या एका उद्योगपतीच्या आत्मचरित्रात खरातवरती प्रकरण. पॅरिसमध्ये खरातनं ओशनोलॉजीचा अभ्यास केल्याचा दावा. नक्षलवाद संपवण्यासाठी केंद्रानं दिलेल्या टाईमलाईनचा आज शेवटचा दिवस. तर नक्षलवाद संपण्याच्या मार्गावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची लोकसभेत माहिती. गोरं होण्यासाठी पाकिस्तानी क्रीम वापरल्यानं किडनी खराब. छत्रपती संभाजीनगरमध्ये 3 व्यापारी अटकेत. 60,000 रुपयांची पाकिस्तानी सौंदर्य प्रसाधनही जप्त. मिठी नदीतील गाळ काढण्यासाठी मुंबई महापालिकेला अखेर मिळाले कंत्राटदार. कंत्राटदार मिळण्यामध्ये येत होत्या अडचणी. नाले सफाईवरती मनपाची करडी नजर असणार. मुंबईकरांची वीज स्वस्त होणार. बेस्ट, अदानी आणि टाटा कंपन्यांच्या वीज दरात कपात. उद्यापासून नवे दर लागू होणार. मे महिन्याच्या बिलामध्ये ग्राहकांना दिलासा मिळणार. राज्याला पुन्हा अवकाळीचा तडाखा. अनेक भागामध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट. शेतीचं नुकसान. तर पुढील 5 दिवस पावसाचा अंदाज. आयपीएलमध्ये राजस्थानचा चेन्नईवरती 8 गडी राखून दणदणीत विजय. 15 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं 15 चेंडूंमध्येच दणदणीत अर्धशतक. बोंधू अशोक खरातवरती आता आणखी एक गुन्हा दाखल झालाय. शिर्डीतील 4 एकर भूखंड खरेदी प्रकरणी बोंधू अशोक खरातवरती हा गुन्हा दाखल झालेला आहे. अशोक खरातसह 5 जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आलाय. मूळ जमीन मालक रावसाहेब गोंदकर यांच्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल झालाय. जमीन खरेदी व्यवहारामध्ये फसवणूक केल्याप्रकरणी अशोक खरात, त्याची पत्नी कल्पना खरात, शिर्डीतला मध्यस्थ अरविंद बावके, किरण सोनावणे, अशोक तांबे यांच्यावरती हा गुन्हा दाखल झालेला आहे. तर फसवणूक आणि सावकारी अधिनियमाअंतर्गत शिर्डी पोलीस ठाण्यामध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. अरविंद बावके आणि किरण सोनावणे यांना ताब्यात देखील घेण्यात आलाय. कर्ज फेडण्यासाठी व्याजानं पैसे देत जमीन बळकावल्याचा आरोप आहे. शिर्डीमध्ये बंधू खरातची कोट्यवधींची मालमत्ता आहे. सर्व व्यवहारांची एसआयटी चौकशी सध्या सुरू आहे. आणि याच संदर्भामध्ये आपण माहिती जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी सध्या आपल्या सोबत आहेत. मुकुल, खरातवरती अजून एक गुन्हा दाखल झालेला आहे. कारनामे दिवसेंदिवस समोर येतात त्याचे. हा नेमका गुन्हा काय आहे? बरोबर आहे. अशोक खरात याच्या विरोधात याआधी कोणी बोलायला त्याची हिंमत होत नव्हती, झजावत नव्हतं. मात्र आता जसजसे एक प्रकरणं समोर येत आहेत, फिर्यादी देखील समोर येत आहेत. आर्थिक फसवणुकीचे गुन्हे आहेत, लैंगिक शोषणाचे गुन्हे देखील आहेत आणि आता जमीन बळकावल्या प्रकरणी हा एक गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. अशोक खरात याने त्याचे जे आजूबाजूचे लोक आहेत त्यांच्या सोबत घेऊन अनेक ठिकाणी आपली प्रॉपर्टी जमा केलेली आहेत, अनेकांना भूलथापा दिलेल्या आहेत, तर कोणाला दडपशाही केलेली आहे आणि त्यांच्या जमिनी बळकावलेल्या आहेत. अशा स्वरूपाचा हा शिर्डीमधला एक गुन्हा आता समोर आलेला आहे. 4 एकर जमीन बळकावल्या प्रकरणी मूळ मालकानेच आता पोलिसांमध्ये येण्याची हिंमत दाखवलेली आहे आणि त्याने अशोक खरात याच्या विरोधात हा गुन्हा दाखल केलेला आहे. त्यामुळे त्याच्या विरोधात आता तक्रारींचा ओघ हा वाढू लागलेला आहे. खरातचे पाय अधिकाधिक खोलात जात आहेत. उद्याला त्याला न्यायालयामध्ये पुन्हा एकदा हजर केलं जाणार आहे आणि त्यामुळे सरकारी पक्षाला त्याच्या विरोधात पुरावे गोळा करण्यासाठी, म्हणजे हा केवळ लैंगिक शोषणाचा गुन्हेगार नाहीये, तर याने आर्थिक फसवणूक केलेली आहे. 1 लाख रुपयाला 10 15 हजाराचे खडे त्याने विकलेले आहेत, बनावट अंगठ्या दिलेल्या आहेत. हे प्रकरण समोर आलेलं असताना आता पुन्हा एकदा जमिनी त्याने कशा पद्धतीने बळकावलेल्या आहेत हे देखील आता या प्रकरणामुळे उघडकीस आलं आहे. नक्कीच. धन्यवाद मुकुल या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. आणि पुढची एक मोठी बातमी पाहूयात. अशोक खरातचं प्रकरण हे ताजं असतानाच नांदेडमध्ये अजून एक भोंदूबाबाचा पर्दाफाश झालाय. नांदेडमधील बद्दूर इथून भोंदूबाबा ज्ञानेश्वर नागोराव कोरडे उर्फ तलवार बाबा याला बिलोली पोलिसांनी ताब्यात घेतलंय. अंगामध्ये आल्याचा बनाव करून तलवारीचा धाक दाखवून हा भोंदू गोरगरीब जनतेची फसवणूक करत असल्याचा आरोप आहे. भोंदूबाबा स्वतः हातात तलवार घेऊन देवाचा अवतार असल्याचं भासवत होता. दरम्यान या भोंदूबाबाला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे. यावेळी त्याच्या समर्थकांनी चक्क पोलिसांची कॉलर पकडून धक्काबुक्कीही केली आहे.
या प्रकरणी दोघांविरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे. मी नाही का हात दिलाय ह्या लायले माडीवर बस की हातात काय देते काय देणार बस हात दिलाय गाडी कटायची त्याला. आणि यानंतर पावसासंदर्भातल्या काही महत्त्वाच्या बातम्या पाहूयात. मागील काही दिवसांपासून हवामानामध्ये सतत बदल होताना दिसतोय आणि त्यामध्येच भारतीय हवामान विभागानं धोक्याची घंटा वर्तवली आहे. राज्यामध्ये आज पुन्हा एकदा गारपिटीसह जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आहे. मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यामध्ये आज वादळी पाऊस आणि गारपिटीचा ऑरेंज अलर्ट हा भारतीय हवामान विभागानं दिलाय, तर उर्वरित संपूर्ण राज्यामध्ये पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय. सकाळपासूनच अनेक भागामध्ये अवकाळी पावसाला सुरुवात झालेली आहे, तर मुंबईसह अन्य भागामध्ये देखील ढगाळ वातावरण दिसतंय. तर छत्रपती संभाजीनगर असेल, जालना असेल, त्याबरोबरच नाशिकमध्ये देखील पावसानं हजेरी लावलेली आहे. यामध्ये पिकांना मोठा फटका बसताना दिसतोय. अवकाळी पावसाच्या या हजेरीमुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे आणि या सगळ्याच गारपिटीमुळे शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. आणि दरम्यान पावसाच्या अलर्टवरती हवामान खात्यानं काय म्हटलेलं आहे पाहूयात. राज्यातील बहुतांश ठिकाणी आपण बघतोय की वादळी पाऊस होतोय, काही ठिकाणी गारपीट सुद्धा होताना दिसते आणि ही परिस्थिती मेनली अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागराकडून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे आणि हवेतील वरच्या थरामध्ये एक द्रोणीय परिस्थिती निर्माण झाल्यामुळं तयार झालेली आहे. त्याचबरोबर नाशिक, त्यानंतर छत्रपती संभाजीनगर, त्यानंतर जळगाव आणि आसपासचा रिजन, त्याचबरोबर इकडं विदर्भात जर बघाल तर पूर्व विदर्भातील काही डिस्ट्रिक्ट्समध्ये सुद्धा आपल्याला पाऊस पडताना दिसतोय. हवामान खात्यानं पश्चिम विदर्भामध्ये 29 मार्च ते 2 एप्रिलपर्यंत वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा इशारा दिला होता आणि त्यानुसार काल बुलढाणा जिल्ह्यातील चिखली, मोताळा, खामगाव, नांदुरा, संग्रामपूर या तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. अवकाळी पावसामुळे कांदा, केळी, गहू आणि ज्वारी या पिकांचं मोठं नुकसान झालंय. यामुळे शेतकरी मेटाकुटीला आलेला आहे. दरम्यान याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी, पाहूयात. हवामान खात्याने पश्चिम विदर्भाला खरं तर 29 मार्च ते 2 एप्रिलपर्यंत अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्याचा इशारा दिला होता आणि त्यानुसार बुलढाणा जिल्ह्यातही काल सायंकाळी मोठ्या प्रमाणात अवकाळी पावसाचं आगमन झालं. चिखली असू देत, बुलढाणा असू देत, खरं तर या सर्व तालुक्यात मोठ्या प्रमाणात हा अवकाळी पाऊस बरसला आणि त्यामुळे काढणीला आलेला कांदा पीक असू देत, ज्वारी असू देत, केळी असू देत, या पिकांचं मोठं नुकसान या ठिकाणी झालं. आपण जर का बघितलं, मी एका कांद्याच्या शेतात आहे. या शेतकऱ्याने हा कांदा या ठिकाणी काढून ठेवलाय, मात्र भिजल्यामुळे या कांद्याचा आता दर्जा हा खराब झालेला आहे, कांद्याचा दर्जा हा घसरलेला आहे आणि त्यामुळे या शेतकऱ्याला आता भीती आहे की आपल्या मालाला हा मार्केटमध्ये कमी भाव मिळेल. या ठिकाणी जर का बघितलं तर हा कांदा या ठिकाणी काढून ठेवलेला आहे आणि हा अक्षरशः हा पावसाने भिजल्यामुळे याचा दर्जा खालावलेला आहे आणि याची जी काय जी मुळं आहेत ही सडलेली आहेत आणि याच्यामुळे हा दर्जा याचा खालावलेला आहे. कांदा पीक सध्या काढणीला आलेला आहे आणि पश्चिम विदर्भात मोठ्या प्रमाणात कांद्याचं पीक हे घेतलं जातं. यासोबतच ज्वारी असू देत, केळी असू देत, गहू असू देत, हरभरा असू देत, या सर्व काढणीला आलेले पिकं ही भिजलेली आहेत. काल सायंकाळी आलेल्या अचानक या पावसामुळे शेतकरी जे रब्बीची पिकं शेतात काढत होती त्यांची मोठी तारांबळ उडाली आणि राबून हा पिकवलेला जो माल आहे, शेतमाल आहे, हा भिजल्यामुळे आता शेतकरी पुन्हा एकदा अडचणीत आलेला आहे. कॅमेरामन शांतारामसह डॉक्टर संजय महाजन, एबीपी माझा, मोताळा. आणि बुलढाण्यानंतर तिकडे धुळे शहरासह जिल्ह्यामध्ये झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा फटका हा रब्बी हंगामाच्या पिकांना बसलाय. बाजरी, हरभरा, मका या पिकांचं सर्वाधिक नुकसान झालेलं असून यामुळे शेतकरी हवालदिल झालाय. धुळे जिल्ह्यातील धुळे तालुका आणि साक्री तालुक्यामध्ये सर्वाधिक नुकसान झालेलं आहे. हातातोंडाशी आलेला घास हिरावल्यामुळे शेतकऱ्यांवरती आर्थिक संकट ओढवलंय. तर या अवकाळी पावसामुळे काढणीला आलेला कांदा सडून जाण्याची भीती देखील व्यक्त केली जाते. धुळ्यातील नुकसानीचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी धनंजय दीक्षित यांनी, बघूयात. धुळे शहरासह जिल्ह्यात काल अवकाळी पावसाने पुन्हा एकदा हजेरी लावली आणि जिल्ह्यातील काही भागांमध्ये पुन्हा एकदा गारपीट झालेली आहे. या अवकाळी पावसामुळे पिकांचं मोठ्यामध्ये नुकसान झालं आणि आपण बघू शकतोय की बाजरीचं जे काही पीक आहे ते पूर्णपणे झोपून गेल्याचं पाहायला मिळत आहे.
आणि यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. काढणीला आलेली ही बाजरी होती, ह्या बाजरीतून मोठं उत्पादन मिळेल आणि त्यातून लागवडीचा खर्च निघून पुढच्या काही दिवसांची आपली तरतूद होईल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना असताना दुसरीकडे मात्र कालच्या या पावसामुळे शेतकऱ्यांच्या ह्या सगळ्या आशांवरती पाणी फिरल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे एकंदरीतच पुन्हा एकदा शेतकरी जो आहे तो संकटात सापडल्याचं पाहायला मिळत आहे. एकीकडे राज्य शासनाकडून मागे काही दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीची पंचनामे होऊन त्याची नुकसान भरपाई अद्यापही पोचलेली नसताना पुन्हा एकदा पावसाचा तडाखा जो आहे तो या ठिकाणी शेतकऱ्यांना पाहायला मिळालेला आहे. आणि दुसरीकडे शेतकऱ्यांच्या ज्या काही सगळ्या गरजा होत्या, ज्या काही पुढच्या नियोजन होतं त्यावरती पूर्णतः पाणी फिरलंय. अक्षय तृतीयेचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलाय आणि त्यामुळे शेतकऱ्यांना या सगळ्या याच्यातून हा सण साजरा करण्याची अपेक्षा होती, मात्र यातून मोठं नुकसान झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता शासनाने पुन्हा एकदा पंचनामे करून तात्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांमधून व्यक्त होताना पाहायला मिळते. धनंजय दीक्षित, एबीपी माझा, धुळे. आणि दरम्यान वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे पुणे शहरामध्ये 14 ठिकाणी झाडपडीच्या घटना घडल्यात. हवामान विभागानं पुढील 3 दिवस पुणे जिल्ह्यासाठी वादळी वारे आणि पावसाचा ऑरेंज अलर्ट दिलेला आहे. तर जोरदार पावसामुळे पुणे शहराच्या आजूबाजूच्या भागामध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये पिकांचं नुकसान झालंय. आज आणि उद्या देखील गारपीट आणि पावसाची शक्यता ही वर्तवण्यात आली आहे. पुण्याच्या भोर तालुक्यामध्ये अवकाळीचा तडाखा बसलाय. घरांसह पावसानं अनेक घरांचं नुकसान झालेलं आहे. तर वादळी वाऱ्यासह गारांच्या जोरदार पावसामुळे हाहाकार माजलाय. वडगाव डाळ इथं 7 घरांचं मोठं नुकसान झालेलं असून छप्पर ही देखील उडालेली आहेत. भिंती कोसळलेल्या आहेत आणि घरामध्ये पाणी शिरलंय. यामध्ये एक महिला जखमी झाली आहे. पंचनामा करून मदत देण्याची मागणी आता ग्रामस्थांकडून केली जाते. तिकडे हिंगोली जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये रात्री वादळी वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली. दिवसभर उन्हाच्या तडाख्यानंतर रात्री विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसानं हजेरी लागलेली आहे. रात्री वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे हळद उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. आणि हिंगोलीनंतरच सोलापूरमधील मोहोळ तालुक्यातील पापरी गावामध्ये गारपीट आणि अवकाळी पावसामुळे फळबागांचं मोठं नुकसान झालंय. द्राक्ष, डाळिंब, पेरू यांच्यासह अनेक फळ पिकांचं नुकसान हे मोठ्या प्रमाणावरती झालेलं आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावरती जाऊन मनसेचे नेते अमित ठाकरेंनी नुकसानीची पाहणी केली आणि शेतकऱ्यांना दिलासा दिलाय. यावेळी त्यांनी शेतीच्या नुकसानीचा आढावा घेत सरकार दरबारी हा प्रश्न मांडण्याचं आश्वासन देखील दिलेलं आहे. मुंबईमध्ये विजेचा पुरवठा करणाऱ्या कंपन्यांच्या दरामध्ये आता कपात होणार आहे. उद्यापासून नवे दर हे लागू होणार आहेत. महावितरणाच्या वीज दरामध्ये कपात झाल्यानंतर राज्यभरातील वीज ग्राहकांना दिलासा मिळालेला असतानाच आता मुंबईकरांना देखील दिलासा मिळणार आहे. बेस्ट, अदानी आणि टाटा कंपन्यांच्या वीज दरामध्ये कपात होणार आहे. मे महिन्याच्या येणाऱ्या बिलामध्ये ग्राहकांना हा दिलासा मिळेल. आणि मुंबईमध्ये देखील उद्यापासून वीज ही स्वस्त होणार आहे. बेस्टचे दर हे कपात केले जाणार आहेत. दर नेमके कसे असणार आहेत आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊयात. तर 0 ते 100 युनिटसाठी प्रति युनिट जुने दर होते ₹3.84 आणि नवीन दर असणारे ₹3.84. त्याचबरोबर 101 ते 300 युनिटसाठीचा जुना दर ₹7.43 आणि तो कमी होऊन ₹7.17 झालेला आहे. 301 ते 500 युनिटमध्ये जुना दर होता ₹11.91 आणि नवीन दर असणारे ₹11.85. 500च्या पुढे जर युनिट असेल तर जुना दर होता ₹14.11 आणि त्यानंतर आता कपात होऊन तो दर असणार आहे ₹13.07. त्याबरोबरच अदानी वीज दरमध्ये देखील कपात झालेली आहे. 100 युनिटपर्यंत जुने दर होते ₹6.38. नवीन दर आहे ₹4.93. 101 ते 300 इतकं जर युनिट असेल तर प्रति युनिट जुना दर होता ₹9.63 आणि नवीन दर असणारे ₹8.13. त्याबरोबरच 301 ते 500 युनिटपर्यंतचा प्रति युनिट दर
हा जुन्या दरानुसार 11 रुपये 3 पैसे इतका होता, तर आता तो कमी होऊन 9 रुपये 38 पैसे असणार आहे. आणि त्यानंतर 500च्या पुढे जर युनिट पडलेलं असेल तर त्याचा जुना दर होता 11 रुपये 98 पैसे आणि आता नवीन दर असणार आहे 10 रुपये 63 पैसे. त्याबरोबरच टाटा पॉवरच्या वीजमध्ये देखील कपात झालेली आहे. 100 युनिटपर्यंत जुना दर होता 4 रुपये 67 पैसे, त्यानंतर नवीन दर आहे 4 रुपये 70 पैसे. 101 ते 300 युनिट जर असेल तर जुना दर होता 7 रुपये 96 पैसे आणि नवीन दर असणार आहे 7 रुपये 10 पैसे. त्याबरोबरच 301 ते 500 इतकं जर युनिट असेल तर आधीचा दर आहे 13 रुपये 55 पैसे आणि यामध्ये कपात होऊन नवीन दर आहे 11 रुपये 64 पैसे. त्याबरोबरच 500च्या पुढे जर युनिट असेल तर प्रति युनिट जुना दर होता 14 रुपये 55 पैसे आणि यामध्ये कपात होऊन आता नवीन दर आहे 12 रुपये 64 पैसे. तर टाटा पॉवरचा विजेचा हा दर आहे. बातमी आहे मुंबईमधून. मुंबई महापालिकेला अखेर मिठी नदीची स्वच्छता आणि गाळ काढण्यासाठी कंत्राटदार मिळालेत. यंदा मिठी नदी आणि नाले सफाईसाठी अंदाजे 29 कोटीपेक्षा अधिक खर्च केला जाणार आहे. 3 फेजमध्ये वेगवेगळ्या 3 कंत्राटदारांना हे काम देण्यात आलेलं आहे आणि त्यातील 2 कंत्राटदार हे येत्या 2 दिवसांमध्ये काम सुरू करतील, तर 3ऱ्या कंत्राटदाराशी बोलणी सुरू असल्याची माहिती ही देण्यात आली आहे. पावसाळ्यापूर्वी नालेसफाईची कामं ही पूर्ण करावी लागणार आहेत आणि त्यासाठी वेळ देखील कमी उरलाय. विशेष म्हणजे मिठी नदीचं कंत्राट हे यंदा नव्या कंत्राटदारांना देण्यात आलेलं आहे आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अजय माने यांनी. पावसाळ्यापूर्वीच्या नालेसफाईवरून मुंबई महानगरपालिकेत आरोप प्रत्यारोप सुरू होते. विशेष बाब म्हणजे की यंदा मिठी नदी सफाई म्हणजे मिठी नदीतला गाळ काढण्याप्रकरणी जे ते कंत्राटदारच मिळत नव्हते. अखेर मिठी नदीच्या गाळ काढण्याचा म्हणजेच मिठी नदी सफाईसाठी कंत्राटदार मिळालेले आहेत आणि यंदा मिठी नदी सफाईसाठी तब्बल 29 कोटी रुपयांचा खर्च जो आहे तो केला जाणार आहे असा अंदाज जो आहे तो वर्तवण्यात आलेला आहे. यात विशेष बाब म्हणजे की मिठी नदीचं 3 टप्प्यांमध्ये जे 3 फेजमध्ये जे ते वर्गीकरण केलेलं आहे. त्यात एक टप्पा जो असणार आहे तो हा म्हणजे माहीम ते BKC वांद्रे कुर्ला संकुलापर्यंतचा असणार आहे. दुसरा टप्पा जो आहे तो त्याच्या पुढचा असणार आहे आणि अंतिम टप्पा जो आहे तो टीचर्स कॉलनी ते फिल्टरपाडा अशा 3 फेजमध्ये जे ते मिठी नदीचं वर्गीकरण करून 3 वेगवेगळ्या कंत्राटदारांना जे ते मिठी नदीच्या गाळ सफाईचं कंत्राट जे ते देण्यात येणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे की मुंबईतील नाले असतील किंवा मिठी नदी असेल यांचा गाळ सफाई करण्यासाठी पावसाळ्यापूर्वी 60 दिवसांचा कालावधी जो आहे तो आवश्यक असतो, पण आता या कंत्राटदारांच्या हातात जे ते मोजकेच दिवस उरलेले आहेत. त्यामुळे नव्याने असलेले कंत्राटदार आणि त्यासोबतच कडक सूचना नियम आणि अटींचं पालन करत पावसाळ्यापूर्वी या मिठी नदीचं काम जे ते पूर्ण करावं लागणार. त्यामुळे यंदा तरी मिठी नदीचा गाळ हा साफ केला जाणार का आणि त्याच्यासोबतच यंदा तरी मुंबईची तुंबई होणार नाही अशी अपेक्षा जी पालिकेला मागच्या अनेक वर्षांपासून आहे ती होणार का पूर्ण हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट रोहित कांबळेसह मी अजय माने, ABP माझा मुंबई. मुंबईकरांना वाहतूक कोंडीमधून सोडवण्यासाठी मुंबई महापालिकेचा मानस आहे आणि यासाठी पावसाळ्यापर्यंत मुंबई शहरातील आणि उपनगरामधील 3 पूल हे सुरू करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यामध्ये विद्याविहारचा पूल, सायनचा पूल आणि महालक्ष्मीचा पूल यांचा समावेश आहे. विद्याविहारमधील पूल 25 जूनपर्यंत सुरू करण्याचा मुंबई महापालिकेचा प्रयत्न आहे, तर सायन रेल्वे स्थानकाच्या पुलाचं काम हे 15 जुलैपर्यंत पूर्ण करण्याची महापालिकेची भूमिका आहे. गोरेगावचा पूल 31 मे पर्यंत सुरू करण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे. महालक्ष्मी इथला केबल स्टेट पूल हा दिवाळीच्या मुहूर्तावरती म्हणजेच नोव्हेंबरमध्ये सुरू करण्याचा महापालिकेचा इरादा आहे. दरम्यान पुढच्या 6 महिन्यामध्ये मुंबईतील 7 पूल हे सुरू करून वाहतूक कोंडीवरती नियंत्रण आणण्याचं काम हे महापालिकेकडून सुरू असल्याची माहिती मिळते. जळगाव जिल्ह्यामध्ये भुसावळ तालुक्यामध्ये मानपूर परिसरामध्ये साखर कारखाना सुरू करण्याचं आमिष देत शेतकऱ्यांच्या महार वतनाच्या जमिनी या खरेदी केल्याप्रकरणी एकनाथ खडसे यांच्यासह त्यांच्या कन्या शारदा खडसे यांच्यावरती बोदवड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आल्यामुळे खळबळ उडालेली आहे. मानपूर गावातील चमेलीबाई तायडे यांनी एकनाथ खडसे यांच्या विरोधामध्ये तक्रार दाखल केलेली होती आणि दरम्यान तक्रारदार चमेलीबाई तायडे यांच्यासोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर नेवे यांनी. बघूयात. पंच्याऐंशी वर्ष चमेलीबाई तायडे आपल्यासोबत आहेत. आजी काय सांगा, हा सगळा प्रकार काय आहे, काय तक्रार दिली होती, काय अडचण आहे तुमची?
हे बा दादा मी सरळ सांगते पण हे कागद आहे ना मला लिखापडीचे काही येत नाही. बर मग नातर सांगतीन तुम्हाला त्याच्यात काय लिहिलं आहे काय नाही. मी अडाणी बाई आहे. बरोबर. हां तर ते ह्या एकनाथ खडशानं खरेदी केली पण त्याच्या लेकचं नाव नव्हतं. बर हां आता त्याने म्हणाल कसं झालं आहे की हे लेकच्या नावावर केलं तर हे जमीन काही भेटावं नाही द्यायले. एकनाथ खडशाचं म्हणणं हे आणि मग तेव्हा त्याची लेक कुठे गेलती. पण आजी एकनाथ खडसेंचं असं म्हणणं आहे की रीतसर आम्ही खरेदी केलेली आहे, वर्ग 1ची जमीन आहे, महारवतनाची जमीन नाही असं त्यांनी स्पष्ट म्हटलं. ही महारवतनाची जमीन आहे का? मग हे भिकाबना महाराजची जमीन आहे बापा. पण कशी ते काय नाही ते नाही म्हणतात तो ना. काय नाही म्हणे ना तर ते एवढं दप्तर सत्याचं घेतो आणि आता खोटं खोटं शब्द का देतो आहे. त्या खरी खरी सांगायला पाहिजे की मी ना असं केलं दादा तसं केलं दादा असे शब्द तुम्हाला द्यायला पाहिजे त्यानं. हे महारवतांची जमीन आहे भिकाबना महार. पण जर महारवतनाची जमीन होती तर मग तुम्ही एक खडसेंना का दिली ती? अरे का दिली दादा. आता मी ना तर भाषण केलं की मी मये लेकरं नदान होते तो आडून पडला दमदट्ट्या दिल्या त्याच्यामुळे हे जमीन फसल्या गेली आहे. नोकरीले लावू फलानं लावू साखर कारखाना टाकू हे जमीन त्यानं आमच्यावर दबाव टाकून हे जमीन त्याच्या ताब्यात गेली आहे. किती वर्ष झाले असं? 24 वर्ष होत आहे. मग या 24 वर्ष साखर कारखाना नाही झाला इथे? कुठे झाला कुठे दिसते तुम्हाला वखर नागरचं दिसतोय बाप. तर एवढ्या म्हणता रे यशाई नाही एवढ्या यशाची तो खोटा खोटा बोलतोय. मी सोयाबीन पेरतो मी फलानं पेरतो कुठे आहे आता तुम्ही तुमच्या नजरनं पाहताय. आमचे काही खोटे शब्द नाही आहे काही. आमचा खरी खरी न्याव आहे दादा. आमची महारवतांची जमीन त्यांना आमच्या पोटाला भाकर देऊन देवा. बरोबर. आता मागणी काय आहे तुमची? आमची मागणी हेच आहे आमची 24 वर्षाची भरपाई. आणि आमची मागणी हे आहे की आमची वतनाची जमीन महारी वतन हे त्यानं वापिस करावं. आखाती युद्ध महिना दीड महिना चालेलच, व्हाईट हाऊसकडून माध्यमांना माहिती. इराणचे नेते आमच्या संपर्कात असल्याचाही दावा. अमेरिकेच्या लष्कराचा इराणवरती मोठा हल्ला. 2000 पाऊंडच्या बंकर बस्टर बॉम्बचा इस्फहान शहरावरती वर्षाव. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्याकडून व्हिडिओ पोस्ट. बंधू अशोक खरातवरती आणखी एक गुन्हा दाखल. शिर्डीतील 4 एकर भूखंड खरेदी प्रकरणी खरातसह 5 जणांवरती गुन्हा. कर्ज फेडण्यासाठी व्याजानं पैसे देत जमीन बळकावल्याचा आरोप. मुंबई महापालिका आयुक्त पदासाठी अश्विनी भिडे यांचं नाव जवळपास निश्चित. आज अधिकृतपणे शिक्कामोर्तब होण्याची शक्यता. मुख्यमंत्री फडणवीस आणि शिंदेंमध्ये आयुक्त पदाच्या नावावरून चर्चा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दीपक केसरकर आणि शिवसेनेच्या 2 मंत्र्यांवर नाराज असल्याची चर्चा. आगामी काळामध्ये शिंदे मंत्रिमंडळात फेरबदल करण्याचीही शक्यता. नक्षलवाद संपवण्यासाठी केंद्रानं दिलेल्या टाईमलाईनचा आज शेवटचा दिवस. तर नक्षलवाद संपण्याच्या मार्गावर. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची लोकसभेत माहिती. गोरा होण्यासाठी पाकिस्तानी क्रीम वापरल्यानं किडनी खराब. छत्रपती संभाजीनगरमध्ये 3 व्यापारी अटकेत. 60,000 रुपयांची पाकिस्तानी सौंदर्य प्रसाधनही जप्त. मिठी नदीतील गाळ काढण्यासाठी मुंबई महापालिकेला अखेर मिळाले कंत्राटदार. कंत्राटदार मिळण्यामध्ये येत होत्या अडचणी. नाले सफाईवरती मनपाची करडी नजर असणार. मुंबईकरांची वीज स्वस्त होणार. बेस्ट, अदानी आणि टाटा कंपन्यांच्या वीज दरामध्ये कपात. उद्यापासून नवे दर लागू होणार. मे महिन्याच्या बिलामध्ये ग्राहकांना दिलासा मिळणार. राज्याला पुन्हा अवकाळीचा तडाखा. अनेक भागामध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट. शेतीचं नुकसान. तर पुढील 5 दिवस पावसाचा अंदाज. आयपीएलमध्ये राजस्थानचा चेन्नईवरती 8 गडी राखून दणदणीत विजय. 15 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं 15 चेंडूंमध्येच दणदणीत अर्धशतक.
बीडमध्ये प्रेम प्रकरणामधून तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली आणि मारहाणीनंतर तरुणानं गळफास लावून आत्महत्या केलेली आहे. बीड तालुक्यातील मांजर सुंबा इथल्या 23 वर्षीय ज्ञानेश्वर कोकाटे याचा शेजारच्या गावातील तरुणीसोबत प्रेमसंबंध होते आणि याची माहिती मुलीच्या घरच्यांना कळताच तरुणाला गावामध्ये बोलवून घेत दुचाकी आणि मोबाईल काढून घेतला आणि 4 जणांनी मिळून तरुणाला बेदम मारहाण केली. यानंतर तरुणानं सुसाईड नोट लिहत धुळे सोलापूर महामार्गालगतच्या एका टायर पंक्चरच्या दुकानामध्ये गळफास लावून आत्महत्या केली आहे. आणि याच संदर्भामध्ये आपण अधिक माहिती जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी विकास माने सध्या आपल्यासोबत आहेत. विकास, अतिशय धक्कादायक अशी ही घटना आहे, नेमकं काय घडलं होतं? निश्चित आकांक्षा, काही दिवसांपूर्वीच एका ज्ञानेश्वर कोकाटे नामक या तरुणाचं जे प्रेमसंबंध होते त्या शेजारच्याच गावातल्या तरुणीसोबत होते, याचीच माहिती जी आहे त्या मुलींच्या घरच्यांना मिळालेली होती आणि त्यामुळेच मुलींच्या घरच्यांकडून सतत त्या मुलाला जे आहे ते टॉर्चर करण्यात आलेलं होतं आणि अशामध्येच त्या मुलाला देखील गावामध्ये बोलावून घेत त्याला मारहाण करण्यात आलेली आहे असा गंभीर आरोप जो आहे त्याच्या कुटुंबाने केलेला आहे. आणि त्या मारहाणीच्या नंतर तो जो ज्ञानेश्वर कोकाटे नामक तो मुलगा आहे त्याने धुळे सोलापूर लगत असलेल्या एका दुकानामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा देखील धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे. या संपूर्ण प्रकरणामध्ये नेकनूर पोलीस ठाण्यामध्ये मुलीच्या कुटुंबियांच्या 4 जणांविरोधामध्ये गुन्हा देखील नोंद करण्यात आलेला आहे आणि त्याच अनुषंगानं आता सध्या पोलिसांचा तपास देखील सुरू आहे. परंतु या घटनेनंतर सध्या खळबळ उडाली असून या संपूर्ण प्रकरणाचा पोलीस अधिक तपास करतायत. आकांक्षा. अगदी, त्यामुळे या तपासासंबंधीचे अपडेट तुमच्याकडून जाणून घेऊ. तुर्तास धन्यवाद विकास या सविस्तर माहितीसाठी. आणि यानंतर मृत तरुणाच्या आईची देखील प्रतिक्रिया ही समोर आलेली आहे. त्या नेमकं काय म्हणतायत आपण जाणून घेऊया. गेला माझा, गेल्यावर चुलत्याने बघितलं, सगळ्यांनी येडा टाकला त्याला, सगळ्यांनी येडा टाकल्यामुळे घरात हाणलं, पाय बांधून हाणलं, तिकडं झाडाला बांधलं, येडे काढले, झाडाला बांधून मारलं त्याला, कॉल केले. माझ्या वाघाला सैन नाही झालं, चोरीचा आरोप केला माझ्या वाघाने. त्याला म्हणले 7 लाखाचा, तुझ्या घरी आला, चोरी केली, 7 लाख नेले आमच्या घरातून. तुझ्या बापाला बी मारू, तुझ्या आईला मारू, तुला मारू. अशोक खरातच्या बोंदुगिरीवरती आता साधू महंतांनी देखील संताप व्यक्त केलाय. अशोक खरात हा ज्योतिषी नाही, तांत्रिक मांत्रिक नाही, त्याचा आणि अध्यात्माचा काहीही संबंध नाही अशी तिखट प्रतिक्रिया नाशिकच्या साधू महंतांनी दिली आहे. कुंभनगरी नाशिक आणि साधू महंत यांची बदनामी होत असल्यामुळे साधू महंतांनी नाराजीही व्यक्त केलेली आहे. साधूंचा मुखवटा धारण करून बोंदुगिरी करणाऱ्यांना चाप लावण्यासाठी नियमावली तयार केली जाणार आहे. अखिल भारतीय संत समितीनं आयोजित केलेली राष्ट्रीय स्तरावरील संतांचं संमेलन 4 आणि 5 एप्रिलला नाशिकमध्ये होणार आहे आणि देशभरामधील 300 साधू महंत हे सहभागी होणार आहेत आणि यामध्ये बोंदू साधू महंत या विषयावरती मंथन देखील करणार आहेत. नाशिकच्या साधू महंत यांच्याशी संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी यांनी. पाहूयात. आता नाशिकच्या साधू महंतांमधनं उमटत आहेत. आपल्याबरोबर महंत सुधीरदास पुजारी, भक्तिचरणदास आणि भाजपा आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख आचार्य तुषार भोसले आहेत. काय तुमची सध्याचे वातावरण आहे? जो दावे केले जात आहेत, स्वयंघोषित तो कॅप्टन होता, स्वयंघोषित तो ज्योतिषी होता, काय मत आहे? भगवद्गीतेमध्ये म्हटलंय की हे जे अघोर कर्म आहे, हे अघोर कर्म अशास्त्रीय स्वरूपामध्ये ज्या वेळेला आपण करत असतो त्यावेळेला चैतन्य प्रकृती ही आपल्याकरते उलट दिशेने वाटचाल करायला सुरुवात होते. आणि आपण पाहिलं असेल की ते माननीय मुख्यमंत्री महोदय, माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांना ज्या वेळेला पूजा चालली होती त्या मंदिरामध्ये, काय नाव आहे ते, ईशानेश्वर काय मंदिर आहे, त्या मंदिरामध्ये कोण पुरोहित त्यांनी बोलवले होते, म्हणजे असं कॉन्ट्रॅक्ट दिल्यासारखं एखादं काम करायचं. आणि ती जी व्यक्ती होती ॲटलिस्ट ते तरी शास्त्रशुद्ध मंत्र म्हणणारी तिथे असावी. त्या जज्जाग्रतो नावाचा जो अध्याय त्यांनी म्हटला, त्या अध्यायामध्ये मी अगदी काळजीपूर्वक ऐकलं आणि ते आपल्या एबीपी माझावरतीच मी ते पाहिलेलं होतं. 10 मंत्र जी पहिल्या अध्यायाची तिथे मी ऐकली, त्यामध्ये 20 ते 22 चुका होत्या. अशा पद्धतीने वैदिक कर्म देखील अशास्त्रीय, तांत्रिक कर्म देखील अशास्त्रीय पद्धतीने केल्यामुळे हा सर्व एक आमच्या स्थानाचा, आमच्या नाशिकचा हा जो एक नावलौकिक कारण नसताना, वास्तविक तो नाशिकचा नाहीये,
तो नाशिकचा नाहीये, त्याचं ऑफिस या ठिकाणी त्यांनी चालवायला घेतलेलं होतं. तो जे करत होता तो पूजा विधीचा भाग होता असं त्याचं वारंवार सांगणं आहे. नाही, असली कुठली पूजा, अघोर प्रथेमधली काही पूजा जर कोणी कोणाच्याही पद्धतीने करायला लागलं तर त्याला पूजा ही सात्विक आहे. पूजा संगतीकरण दानेषु अशी संज्ञा आलेली आहे पूजेचा संज्ञा, आणि पूजा प्रकाश नावाचा ग्रंथविधी आहे, त्यानुसारच सर्व पूजन चालत असतं. अशास्त्रीय पूजन आहे हे सर्व. कुंभमेळा तोंडावर आहे आणि अशा पद्धतीने ज्योतिषाचार्य म्हणा किंवा साधू महंत, तुमची नेमकी काय भावना आहे? मैं तो सर्वप्रथम सभी मीडिया बंधुओं से मैं निवेदन करूंगा, जो अशोक खरात को आप बाबा कह के संबोधन करते पेपर से मीडिया में आता है, ये बिल्कुल सरासर गलत है. और दूसरी बात, हमारे जो परंपरा के है, जैसे परम पूज्य महंत जी बताए, ये कहीं ना कहीं ये हमारे अखाड़ा में चाहे परंपरा में ऐसे कहीं हम लोग किसी को ऐसे ये नहीं करते हैं. और जो आपने को स्वयं घोषित बाबा कहता है, कहीं हमारे अखाड़ा उसको कहीं समर्थन करता है नहीं है, क्योंकि न करने वाला भी नहीं है. और आज जो समाज में जो विकृत आज फैलाया जा रहा है, तो ये पूरे महाराष्ट्र जिसका आज बदनाम हो रहा है. और आने वाला सिंहस्थ कुंभ मेला है 2027 में, कहीं इसी प्रकार कोई ना कोई जब होगा तो हम समझता हूँ हमारा कुंभ मेला ही बदनाम होगा. तो कुंभ मेला के साथ साथ पूरा नासिक और महाराष्ट्र बदनाम हो रहा है. मैं तो यही कहूँगा, हमारे अखाड़ा की ओर से सब लोग यही मांग है, जे कहीं वो गलत किया, जो प्रकार दुष्कर्म किया है, तो वो कानून तरीका से उसकी दंड मिलना चाहिए. और माननीय मुख्यमंत्री, हमारे डीजी साहब, एसएससीपी साहब जो प्रकार आज उसकी उगड़ करके पूरे समाज को ये दिखाए, मैं समझता हूँ बहुत अच्छा कर रहे हैं. और हमारे आने वाला कुंभ मेला को देखते हुए हमारे अखाड़ा परिषद और अखाड़ाओं ने पूरा उसके संपूर्ण विरोध करते हैं. और यही अनुरोध करेंगे, बाबा कहे कि आप उसको कहीं आपके मीडिया माध्यम से नहीं दिया जाए. करेंगे मतलब क्या करेंगे आप? विरोध यही करेंगे जी भाई, जब कहीं ऐसे संत कोई समाज में आगे करता है तो उसको भी विरोध करेंगे. और ये जो आज अशोक खरात किया है उसका संपूर्ण हम निषेध करते हैं. अखाड़ा वाले इसको मान्यता नहीं देते, ना अखाड़ा वाले इसके शब्द के जो है तो जो आज प्रचार हुआ है हम उसका विरोध करेंगे. आपलं काय मत आहे संपूर्ण या प्रकरणाशी? असं आहे की धर्म आणि पाखंड या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. हे पूर्णपणे धर्माच्या नावाखाली पाखंडीपणा हा चाललेला आहे. आणि या साधू संतांच्या महाराष्ट्रामध्ये, की ज्या महाराष्ट्राची जडणघडण साधू संतांनी पूर्णपणे श्रद्धेने केली आणि त्याचबरोबर अंधश्रद्धेला चाप लावला, अशा संतांच्या महाराष्ट्रामध्ये अशी भोंदूगिरी अजिबात खपवून घेतली जाणार नाही. 4 आणि 5 तारखेला नाशिकमध्ये राष्ट्रीय संतांची परिषद संपन्न होते आणि देशभरातले 300 राष्ट्रीय स्तरापासूनचे सगळे साधू महंत नाशिकला येणार आहेत. आम्ही या ठिकाणी सगळ्या साधू महंतांना विनंती करणार आहोत की समाजाचं प्रबोधन करण्याकरता तुम्ही नियमावली कृपा करून तयार करा, की जेणेकरून आपले खरे संत हे वेगळे असतील आणि संतांच्या नावाखाली, अध्यात्माच्या नावाखाली असा जो काळा बाजार लोक मांडतात त्यांना उघडं पाडलं गेलं पाहिजे, त्यांना अद्दल घडवली गेली पाहिजे. भोंदू खरातकडून भक्तांची आर्थिक लूट होत असल्याचं उघडकीस आलेलं आहे. स्पॉट व्हिजिटसाठी तब्बल 5 लाखांपर्यंत आकारणी करायचा अशी माहिती आता सूत्रांकडून कळतेय. तर लोकांच्या घरी, कार्यालयामध्ये, व्यवसायाच्या ठिकाणी जाण्यासाठी भागवत महागड्या गाड्या तो मागवत होता. तर काही भक्तांकडून महागड्या गाड्या सुद्धा घेतल्याची माहिती ही आता तपासामधून समोर येते. सूत्रांकडून ही सगळी धक्कादायक माहिती एबीपी माझाला कळलेली आहे. तर स्पॉट व्हिजिटसाठी हा भक्तांकडून पैसे उकळायचा अशी धक्कादायक माहिती सध्या समोर येते. भोंदू खरात जवळपास 5 लाख रुपये यासाठी आकारणी करायचा आणि व्यावसायिक असतील त्यांच्या व्यवसायाच्या ठिकाणी असेल, घरातमध्ये असेल, स्पॉट व्हिजिटसाठी तो पैसे आकारायचा अशी ही धक्कादायक माहिती सध्या समोर येते. त्यामुळे लुटमारीचे हे त्याचे नवे कारनामे सध्या उघडकीस येत आहेत. भक्तांच्या घरी जाण्यासाठी तो गाडी देखील मागवायचा, तर काही भक्तांकडून त्यानं महागड्या अशा गाड्या देखील उकळल्याचं कळतंय. त्यामुळे हा एक नवीन कारनामा सध्या समोर येतोय.
स्पॉट व्हिजिटसाठी जवळपास तो 5 लाख रुपयांची आकारणी करत होता अशी माहिती सूत्रांकडून सध्या समोर येते. त्याबरोबरच लोकांच्या घरी, त्यांच्या कार्यालयामध्ये, त्याचबरोबर व्यवसायाच्या ठिकाणी जाण्यासाठी तो त्यांच्याकडून गाड्या मागवत होता. या अत्यंत महागड्या अशा गाड्या होत्या. त्याचबरोबर काही भक्तांकडून तो गाड्यासुद्धा घेत होता अशी देखील माहिती सध्या समोर येते. तर काही भक्तांकडून स्पॉट व्हिजिटसाठी त्यानं 20 लाख रुपये देखील घेतलेले आहेत आणि ही लूट माजवलेली होती त्यानं. हे सगळंच आता तपासामध्ये समोर येत आहे. ही माहिती सध्या समोर येते की जवळपास त्यानं काही भक्तांकडून 20 लाख रुपयांची आकारणी देखील केलेली होती. त्यामुळे नवे नवे कारनामे हे खरातच्या या सगळ्याच चौकशीमधून दिवसेंदिवस समोर येताना दिसत आहेत आणि त्यातलाच हा एक वेगळा कारनामा समोर येतोय. त्याचे लुटमारीचे धंदे हे कसे चालायचे हे यातून उघड होत आहे. लोकांच्या घरी, त्यांच्या कार्यालयामध्ये जाण्यासाठी तो वेगवेगळ्या गाड्या, त्याचबरोबर पैशांची आकारणी देखील करायचा. जवळपास 5 लाख ते 20 लाख अशा पैशांची तो या भक्तांकडून मागणी करायचा आणि अशा प्रकारे त्याने सगळी लूट माजवलेली होती. त्याचबरोबर अनेक फसवणुकीचे गुन्हे देखील आता त्याच्यावरती दाखल होत आहेत. दिवसेंदिवस सगळे भक्त हे समोर येतात आणि आपली कशा पद्धतीनं फसवणूक झाली या संदर्भामध्ये तक्रारी या पोलिसांकडे दिल्या जातात आणि त्यातलाच एक नवीन प्रकार हा चौकशीमधून समोर आलेला आहे. बोंधू खरातकडून भक्तांची आर्थिक लूट कशी होत होती हे या प्रकारामधून उघडकीस येत आहे. तो स्पॉट व्हिजिट करायचा, भक्तांच्या घरी असेल, त्यांच्या कार्यालयामध्ये असेल, जाऊन तो स्पॉट व्हिजिट करायचा आणि या भक्तांना मार्गदर्शन करायचा आणि याच लोकांच्या घरी जाण्यासाठी, त्यांच्या कार्यालयामध्ये जाण्यासाठी तो महागड्या अशा गाड्यांची मागणी देखील करत होता. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षातल्या 2 मंत्र्यांवरती नाराज असल्याची जोरदार चर्चा आहे. 2 मंत्र्यांच्या जिल्ह्यामध्ये पक्षाची ताकद कमी होत असल्याचं पाहून शिंदे नाराज असल्याची माहिती आहे. या अकार्यक्षम मंत्र्यांना लवकरच नारळ दिला जाण्याचीही शक्यता आहे. उपमुख्यमंत्री शिंदे दीपक केसरकरांवरती प्रचंड नाराज असल्याची सूत्रांची माहिती. केसरकरांनी एकनाथ शिंदेंची चुकीच्या व्यक्तीसोबत भेट घडवून आणल्याचं नेत्यांचं मत आहे. वरिष्ठांकडून केसरकरांना समज देण्यात आल्याचीही सूत्रांची माहिती. मुंबई महापालिका आयुक्त पदासाठी अश्विनी भिडे यांचं नाव जवळपास निश्चित. आज अधिकृतपणे भिडेंच्या नावावरती शिक्कामोर्तब होण्याची शक्यता. मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांच्यामध्ये काल बैठक संपन्न. बैठकीमध्ये असीम गुप्ता, अश्विनी भिडेंच्या नावाची चर्चा. मराठी माणसांची बदनामी केल्याचं प्रकरण. भाजप खासदार निशिकांत दुबेंना 7 एप्रिलला नाशिक न्यायालयामध्ये हजर राहण्याचे आदेश. मराठी माणसाला पटक पटक्के मारेंगे असं वक्तव्य निशिकांत दुबे यांनी केलेलं होतं. या प्रकरणी मनसेच्या सुदाम कोंबडेंनी याचिका दाखल केली होती. महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधींना मुंबई विद्यापीठामध्ये प्रवेश नाकारला. तुषार गांधी बौद्ध भिक्षू बदंत विमानसा यांच्या सत्याग्रहाला पाठिंबा देण्यासाठी आलेले असताना त्यांना प्रवेशद्वारावरच जबरदस्तीनं थांबवलं. बोंधू अशोक खरातवरती 11वा गुन्हा दाखल. जमीन खरेदी व्यवहारामध्ये फसवणूक केल्याच्या जमीन मालकाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल. खरातसह पत्नी कल्पना खरात आणि शिर्डीतला मध्यस्थ अरविंद बावके, किरण सोनावणे, अशोक तांबे यांच्यावरती देखील गुन्हा दाखल. अशोक खरात महाराजाच नाही, त्याच्या वासनेचा खेळ, त्याच्यामुळे हिंदू धर्म बदनाम होण्याचा प्रश्नच नाही. हिंदू राष्ट्र सेनेचे अध्यक्ष धनंजय देसाई यांची टीका. नांदेडमध्ये अजून एका भोंदूबाबाचा पर्दाफाश. बद्दूर इथून भोंदूबाबा ज्ञानेश्वर नागोराव कोरडेला ताब्यात घेतलाय. अंगामध्ये आल्याचा बनाव करून जनतेची फसवणूक करत असल्याचा आरोप. तर गुन्हा दाखल का करताय असं म्हणत समर्थकांनी चक्क पोलिसांची कॉलर धरली. मंत्री नरहरी झिरवाळांच्या व्हायरल व्हिडिओ प्रकरणी अनेक गुन्हा दाखल. ट्रान्सजेंडरच्या तक्रारीनंतर तिच्या भावाविरोधामध्येच कफ परेड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. अन्न आणि औषध प्रशासनात नोकरीची मागणी केल्याचा, त्याबरोबरच व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याचा FIR मध्ये आरोप आहे. अवकाळी पावसानं राज्यामध्ये 63,000 हेक्टरवरती शेती आणि फळ पिकाचं नुकसान. अहिल्यानगर आणि जळगाव जिल्ह्यामध्ये सर्वाधिक नुकसान. एप्रिलमध्येही अवकाळी सुरू राहण्याची शक्यता असल्यामुळे नुकसान वाढण्याचा कृषी विभागाचा अंदाज आहे. नांदेड जिल्ह्यातील अनेक भागामध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी. त्यामुळे काढणीला आलेला आणि उन्हामध्ये वाळत घातलेली हळद ही भिजल्यामुळे नुकसान झालंय. तर आंबा, कलिंगड, संत्र, मोसंब याच्यासह केळी बागांचं देखील नुकसान झालंय.
अहिल्यानगरच्या पाथर्डी तालुक्यातील खरवंडी, येळी, बडेवाडी, बोंदरवाडी, पिपळगव्हाण, जांभळी या परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस, तर डेवाडी शिवारामध्ये गारांचा वर्षाव झालाय. गारपिटीमुळे गहू, कांदा, हरभरा, मका त्याबरोबरच आंबा या पिकाचं मोठं नुकसान. नाशिकच्या येवला तालुक्यामध्ये अवकाळी पावसानं काढणीला आलेला उन्हाळी कांदा भुईसपाट. एकीकडे कांद्याला भाव नसल्यामुळे शेतकरी चिंतेमध्ये असताना आता अवकाळीनं पुन्हा एकदा कांदा पिकाचं नुकसान झालंय. नाशिकच्या चांदवडमध्ये अवकाळी पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान. चांदवड, येवला, नांदगाव, सटाणा या तालुक्यातील अनेक गावांना अवकाळीचा तडाखा, तर नुकसान झालेल्या शेती पिकांचे पंचनामे होऊन नुकसान भरपाई देण्याची मागणी. बुलढाण्याच्या चिखली, मोताळा, खामगाव, नांदुरा, संग्रामपूर या तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस. त्यामुळे काढून ठेवलेला कांदा भिजला, तर वादळी वाऱ्यामुळे केळी, गहू आणि ज्वारी पिकांचं मोठं नुकसान. यवतमाळ जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाच्या सरी अंजी नाईकमध्ये काढणीला आलेला गहू अक्षरशः आडवा पडलाय. फळपीक आणि भाजीपाला पिकाचं देखील मोठं नुकसान. शेतकरी हवालदिल. धुळे जिल्ह्यामध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांचं मोठं नुकसान. बाजरी, हरभरा, मका या पिकांचं सर्वाधिक नुकसान. साक्री तालुक्यामध्ये अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका. शेतकऱ्यांकडून नुकसान भरपाईची मागणी. पुण्याच्या भोर तालुक्यामध्ये अवकाळीचा तडाखा. गारपिटीसह झालेल्या पावसामुळे अनेक घरांचं नुकसान. वडगाव डाळ इथं अनेक घरांच्या भिंती कोसळल्यात. छप्पर उडालं. अनेक घरांमध्ये पाणीही शिरल्यामुळे संसार उपयोगी साहित्याचं नुकसान झालंय. युद्धामुळे फळभाज्या आणि शेतमालाचे भाव गडगडले. त्यामुळे बीडच्या केस तालुक्यामध्ये ढोबळी मिरचीला भाव मिळेना. पिकाला तोडणी देखील परवडत नसल्यामुळे शेतकऱ्यांना चक्क ढोबळी मिरचीच्या पिकामध्ये शेळ्या आणि मेंढ्या सोडल्यात. मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यामध्ये आज वादळी पाऊस आणि गारपिटीचा ऑरेंज अलर्ट. सकाळपासूनच अनेक भागामध्ये अवकाळी पावसाला सुरुवात. मुंबईसह अन्य भागामध्ये देखील ढगाळ वातावरण आहे. लातूर शहरामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाच्या सरी. शहरातील अशोक हॉटेल चौक परिसरामध्ये एक जुनं झाड उन्मळून पडलंय. घटनेमध्ये झाडाखाली उभ्या असलेल्या एका दुचाकीचं आणि एका 4 चाकीचं नुकसान झालंय. भंडारा जिल्ह्यामध्ये देखील वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाच्या सरी. अनेक भागामध्ये वीज पुरवठा खंडित. पावसाचा उन्हाळी पिकांना फायदा होणार. नाशिकच्या दिंडोरी वनपरिक्षेत्रातील चाचड गावामध्ये पांढऱ्या रंगाच्या बिबट्याचं पिल्लू आढळलंय. दिंडोरी वनपथकानं पिल्लाला रेस्क्यू केलं. पांढऱ्या त्वचेचा बछडा आढळून येण्याची नाशिकमधील पहिलीच घटना आहे. दिल्लीहून शिर्डीकडे निघालेल्या विमानाच्या नाशिकच्या येवला तालुक्यामध्ये घिरट्या. खराब हवामानामुळे विमान भरकटलं. त्यानंतर शिर्डीऐवजी सुरत विमानतळावरती विमानाचं सुरक्षित लँडिंग. साताऱ्याच्या खंडाळा तालुक्यातील कराडवाडी गावामध्ये महिलेच्या अंगावरती वीज कोसळली आहे. घटनेमध्ये सोनाली कराडे या 29 वर्षीय महिलेचा मृत्यू झालाय. नंदुरबारच्या धडगाव तालुक्यामध्ये बोगस डॉक्टरचा भांडाफोड करण्यात आलेला आहे. सातपुड्याच्या दुर्गम भागामध्ये 12वी पास असलेला बोगस डॉक्टर हा आदिवासींवरती उपचार करत होता. गुंडा चापडा या परिसरामध्ये त्याचा बोगस दवाखाना होता. पश्चिम बंगालमधल्या कलकत्त्यामधून आलेल्या या बोगस डॉक्टरकडे कुठलीही पदवी नसताना तो आदिवासींवरती उपचार करत होता. याची कबुली देखील त्यानं कॅमेरासमोर दिलेली आहे. विचित्र बाबू मंडळ असं या बोगस डॉक्टरचं नाव आहे. कहाँ की आपने पढ़ाई? हमारा उधर कोलकाता में. कलकत्ता में कितनी? 12वीं. 12वीं पास हो और पूरा इलाज कर लेते हो? नहीं, पूरा नहीं. अभी जो बताए ना उतना ही करते. पूरा इलाज कैसे करूँगा? तो बहुत सारे यहाँ दवाइयाँ है, खोखा भर भर के दवाइयाँ है. तो है पर बोला ना बहुत दूर से लाना पड़ता है. इसे एक कहाँ बार ला दूर के से? आए. कितने दूर से लाते हैं आप? जैसे कभी नंदुरबार गए तो उधर क्यों से नंदुरबार थोड़ा जाने के लेके लिए? आए. गाँव में तो सारी मेडिसिन मिलती है. मिलते हैं पर उधर रेट थोड़ा ज्यादा ले लेते हैं. इसकी वजह से नंदुरबार से लाते, कभी शादी से लाते, कभी खेती गए थे वहां से लेके आते. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.